हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वागत आहे. आणि आता आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे की राधा पेज खाते. आमच्याकडे पेज पण म्हणतात आणि खिमटी पण म्हणतात. साधारण बघा लहान मुलं असतं जेव्हा 6-7 महिने कंप्लीट होतात मग त्याला पेज खायला देतात. सुरुवातीला तांदूळ आणि मुगाची डाळ आणि 1-2 काजू वगैरे असं असतं. तसंच मग थोडं मोठे होत जातात तसं मग वेगवेगळ्या डाळी ॲड करतात. मग वेगवेगळी ज्वारी, थोडेसे तांदूळ, गहू कोण टाकतं असं करतात. मग तसंच राधा आता साधारण 2.25 वर्षाची झालेली आहे, पण तिला अजूनही आम्ही पेज देतो. आता लहान मुलांना कसं एकदम बारीक अशी एकदम पेस्ट असते, अशी पिठासारखं असं पातळ करतात. पण आता राधा थोडी मोठी असल्यामुळे तिच्यासाठी ना मी थोडी जाडी भरडी अशी पेज बनवतो आणि तिला अजूनही आम्ही ती चालू ठेवली कारण तिला आवडते. मग ती खाते म्हणून म्हटलं मग काय हरकत आहे जर मूल खात असेल तर. हे बाहेरचं जेव्हा मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला आपण असं बाहेरचं काय पण चटरपटर खायला देतो ते देण्यापेक्षा जर तिनं पेजच खाल्ली तर ते तिच्यासाठी शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि हेल्दी पण आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत. म्हणून मग ती पेज राधा अजूनही खाते. मग ती पेजच मी आता करणार आहे. मग सकाळी ते सगळे जे डाळी असतात नंतर तांदूळ वगैरे ते सगळं मी धुवून घेतले, सुकवले आणि आता ते भाजायचं आहे. मग आता चला तेच मी आता तुमच्याशी ती रेसिपी आता मी शेअर करते. हो ना राधा? राधाला पेज आवडते ना? नाही, खरंच नाही आवडत? नाही आवडत राधाला पेज? झुट्टी कोण आहे? झुट्टी झुट्टी कोण आहे? राधू. राधूने काय आणले? कोणाला आणले तुझ्या बरोबर? दाखव काय काय घेऊन आली तू बेडरूम मधनं. दाखव काय 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 बोलतात त्याला? मॅव. दाखव ना मग मॅव. दाखव, नीट दाखव, नीट दाखव. हा मॅव. राधा नीट दाखवायची. मॅव आहे ना राधाची. कॅट आहे ना ही? मग कोणाची कॅट आहे? तुझी. हा. आणि हे कोणाचं आहे? पेंग्विन दीदीचं आहे ना? मग तुझं नाही ग, दुरूच आहे. हा. मग कसं चावतं? कसं चू 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 कसं चावतं? कसं राधाला चावतं? कसं किशी कसं घेतं राधाला पेंग्विन? नीट बसा, नीट बसा. पेंग्विन कसं किशी घेतं? नाही तुला तुला मला नको ग. तुला तू असं 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 असं. मग राधा भांडते ना दीदी बरोबर पेंग्विन साठी? मस्ती करते ना? करते की नाही? मम कुणाला मम? हे तांदूळ असे धुतलेले आहेत, धुवून असे सुकवलेले तांदूळ आहेत. इथे मुगाची डाळ आहे. ही दुर्वा मला हेल्प केली दुर्वाने, त्यावेळी तिच्याकडून हे थोडंसं मिक्स झालं. ही एवढी मुगाची डाळ, ही तुरीची डाळ, ही हरभरा डाळ आणि ही मसूर डाळ, अर्धा मसूर. आणि हे आहेत आपली उडीद असतात ना ते उडदाची डाळ आहे हे. आता हे एक एक करून सगळं घेते भाजून. सुरुवातीला तांदूळ ठेवते कढईत भाजायला. दुधाचे असे पेज बनवायचे म्हणून त्याचे तांदूळ असे भाजले, असे लालसर असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. एकीकडे आता इथे भाताला पाणी ठेवले, भात ठेवते आणि एकीकडे इथे मसाले भाजी करायची, शेवभाजी. जी बेसन पीठ असते ना, बेसन पीठाची शेवभाजी, तर त्यासाठी आता इथे मसाला बनवायला टाकला आहे. मग आज जेवणामध्ये मी शेवभाजी बनवणार आहे. बेसन पीठ असतं ना आपलं, ते बेसन पिठाची जे झाऱ्यावरची शेव काढून अशी छान लागते मसाले. त्यानंतर एकीकडे मी शेवभाजी होती ती बनवून घेतली आणि एकीकडे राधाची अशी पेजेचं जे सगळं भाजायचं असतं ते मग भाजत होती. माझं पॅरलल दोन्हीकडे कामं चालू होती. एकीकडे भाजी पण तयार झाली आणि राधाचं जे पेजेचे जे सगळे जे डाळी वगैरे होते ते सुद्धा असं भाजून झालं. आणि मग भाजून झाल्यानंतर ते असं टोपामध्ये मी रात्रीच भरून ठेवलं आणि म्हटलं मग ते थंड वगैरे झालं होतं आणि म्हटलं मग सकाळी उठल्यावर ते नंतर लावता येईल म्हणून मग ते तसंच झाकून ठेवून दिलं. आत्ताच जास्त जेवण वगैरे झाली आणि सगळं आवरलं आणि दुर्वाला बरं नव्हतं म्हणून दुर्वाला सर्दी आहे 2 दिवसापासून. मी तिला आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आणलं. डॉक्टरकडे पण एवढी गर्दी होती. मग आत्ताच आली जस्ट आणि मग आता ती आता बसली दुर्वा राधा बरोबर दोघीजणी. मग मग कसं
ती बरोबर पाहिले का जय जयची वाटी दिला आणि तुम्ही त्याच्यासाठी छोटी वाटी आहे का नाही त्याच्यात दूध दिलं का पण मग तिने जय जयची म्हटलं नाही जय जयची नाही तुम्ही घे त्याच्यात नाही येत मग आता काय करशील हा आता कसा करशील त्याला छोटा कसा करशील हा पायानी पण तो मोठा आहे ना मम्माचा मग तुला नाही येणार तो परकर मग नको घालू कसा करायचा त्याला छोटा अगं पण करायचा कसा त्याला छोटा ते तर खूप मोठे मोठे परकर आहेत आहेत मग आता राधाला कसं काय करायचं नवीन आणूया ना आपण राधाला छान अगं पण तो खूप मोठा आहे हो हा अरे बापले कोण पडली अरे बाप रुसली म्हणजे राधू का रुसली म्हणजे रुसूबाई मग आता ती आली दुर्वा तर एवढ्या डॉक्टरकडे गेले होते गर्दी होती पण थोडा उशीर झाला माहिती आहे थोडा उशीर झाला मग आता आली दीदीवर आता दीदीवर बसली आता खेळत मग आजच्याला इथेच थांबते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय